आजकाल भाषा सुद्धा इतकी अशुद्ध आहे ना, मला त्रास होतो बोलताना. ते बोलता आणि बाणी आणि बाणी, मुलगा आणि बाणी, मग मी त्याला बसवायची अण्णा न न, त्यातली एकटीने न म्हटल्याबरोबर माझं सुरेखा खुर्चीकडे लक्ष गेलं. सुरेखा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक अजिबात चांगलं. आता हे जे सगळं काही बोलतात हे तेव्हा ठीक आहे जेव्हा मी माझ्या भाषेचं रिप्रेझेंटेशन करतोय. सपोज मी कुठेतरी मराठीचा एक्सपर्ट आहे असं समजून व्याख्यान देतोय, स्टेजवर आहे, कोणाला तरी भेटतोय, त्यावेळेस माझी मराठी शुद्ध असणे अत्यंत गरजेचं आहे, कारण मी तसं स्वतःला दाखवतोय. पण जर मी एक सामान्य माणूस आहे तर माझी भाषा ही माझ्या सभोवतालच्या वातावरणावर निर्भर असेल. आता मी मराठवाड्याचा आहे, माझी भाषा अशी, कधी न ला न येतं, कधी न ला न येत नाही, काय जाणी बाणी असतं ते. तर ते माझं वातावरण ठरवतं की माझी भाषा कशी असेल. बरेचसे जे कोणी मुंबईकर पुणेकर आहेत त्यांची भाषा ही शुद्ध आहे कारण त्यांच्या आजूबाजूला पण तशी शुद्ध बोलणारे लोक आहेत ना, की ते अभ्यास रोज वही पेन्सिल घेऊन बसतात आणि अरे नाही आपलं आज न चुकलं असं नाहीये. तेच आमच्याकडे भाषा वेगळी आहे, आम्ही मराठवाड्यातले आहोत त्यामुळे आम्ही तसं बोलतो.